हे बघा, ह्या पिल्लाचं पोरसळ उठलेलं आहे. चालायच्या वेळेस हातपाय ताणतं, पाठ ताणतं. याला एक साधा विलाज. असं जर झालं तुम्हाला त्याचं कंडिशन दाखवतो पहिली. हे चालायच्या वेळेस असं पाठ ताणतं, पहा असं बसतं. उठ रे, उठ 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 उठ. व्यवस्थित बघून घ्या. हे बघा, चालायच्या माशी पाठ ताणतं, खाली बसतं. घाबरायचं नाही. असं जर घटना झाली तर पिल्लाचा डावा पाय बांधून टाकायचा. एक 10 मिनटं. पिल्लू असू द्या, बकरी असू द्या, मोठा बकरा असू द्या, मोठी बकरी असू द्या, काही पण असू द्या, डावा पाय बांधला तर ते पिल्लू एक 10 ते 15 मिनटात क्लिअर होतं. असं वरतं, उड्या मारतं, खाली पडतं. अशी जर घटना झाली, घाबरायचं नाही. फक्त त्याचा डावा पाय बांधून टाकायचा. अर्ध्या तासापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आपण. पिल्लाचं पोट उठल्यानंतर काय करायचं. डावा पाय बांधायला सांगितलं होता. डावा पाय बांधल्यानंतर आता झाला अर्धा तास. पिल्लं पूर्ण ओके झालं. याला म्हणते रिझल्ट. हे बघा, ह्या पिल्लाचं पोरसळ उठलेलं आहे. चालायच्या वेळेस हातपाय ताणतं, पाठ ताणतं. याला एक साधा विलाज. असं जर झालं तुम्हाला त्याचं कंडिशन दाखवतो पहिली. हे चालायच्या वेळेस असं पाठ ताणतं, पहा असं बसतं. उठ रे, उठ 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 उठ. व्यवस्थित बघून घ्या. हे बघा, चालायच्या माशी पाठ ताणतं, खाली बसतं. घाबरायचं नाही. असं जर घटना झाली तर पिल्लाचा डावा पाय बांधून टाकायचा. एक 10 मिनटं. पिल्लू असू द्या, बकरी असू द्या, मोठा बकरा असू द्या, मोठी बकरी असू द्या, काही पण असू द्या, डावा पाय बांधला तर ते पिल्लू एक 10 ते 15 मिनटात क्लिअर होतं. असं वरतं, उड्या मारतं, खाली पडतं. अशी जर घटना झाली, घाबरायचं नाही. फक्त त्याचा डावा पाय बांधून टाकायचा. अर्ध्या तासापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आपण. पिल्लाचं पोट उठल्यानंतर काय करायचं. डावा पाय बांधायला सांगितलं होता. डावा पाय बांधल्यानंतर आता झाला अर्धा तास. पिल्लं पूर्ण ओके झालं. याला म्हणते रिझल्ट.